मंडळी नमस्कार. ईडीच्या कारवाईनंतर बहुतेक माध्यमातून एवढ्या रुपयांचा भ्रष्टाचार, तेवढ्या रुपयांचा भ्रष्टाचार अशा स्वरूपाची शब्द वापरली जातात. मी जरा याच विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहे. जरा आपल्या मनातल्या काही बाबी स्पष्ट कराव्यात, स्वच्छ कराव्यात, लख्ख कराव्यात असा माझा हा प्रयत्न असणार आहे. मुळात भ्रष्टाचार या शब्दाचा वापरच माध्यम चुकीच्या पद्धतीनं करतायत असं मला वाटतं. साधारणतः भ्रष्टाचार या शब्दामध्ये भ्रष्ट आणि आचार अशी दोन शब्द येतात. आचार म्हणजे व्यवहार, भ्रष्ट म्हणजे खराब, चुकीचा असा साधा सरळ शब्द विग्रहातला अर्थ. विहित पथापासून खाली जाण्याचा अर्थ भ्रष्टाचार अशी साधी सरळ सामान्य माणसासाठी भ्रष्टाचार या शब्दाची व्याख्या आहे. आता या भ्रष्टाचार या शब्दाला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, पब्लिक सर्वंट ज्याला आपण म्हणतो, लोकसेवक असं ज्याला म्हणतो, त्याच्यासाठीची वेगळी व्याख्या आहे. म्हणजे सरकारी काम जे लोकसेवकाचं कर्तव्य आहे ते करण्यासाठी म्हणून पैशाची, लाभाची गोष्ट स्वीकारणे याला आपण साधारणतः भ्रष्टाचार म्हणतो. नेमून दिलेल्या पगाराच्या व्यतिरिक्त, म्हणजे मूळतः पगार नेमून दिलेली असते काम करण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या हिताची कामे करण्यासाठी जर लोक पैसे स्वीकारत असतील, मिळवत असतील, त्या तशी कृती करत असतील तर त्याला लोकसेवकांचा भ्रष्टाचार असं म्हटलं जातं. आता जी मंडळी लोकसेवक या व्याख्येत येत नाहीत अशी सामान्य माणसं सुद्धा हा भ्रष्टाचार करत असतात का? तर हा भ्रष्टाचार नाही, हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असतो. मनी लॉन्ड्रिंग हा जो शब्द आता सातत्यानं वापरला जातोय, तो मनी लॉन्ड्रिंग शब्द आहे काय हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. यातला पहिला मनी हा पैशाशी संबंधित शब्द आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. लॉन्ड्रिंग या शब्दाचा अर्थ काय आहे तर लॉन्ड्री हा जो शब्द आहे ना, म्हणजे धुवून काढणारी मशीन किंवा धुवून काढायची जागा, कपडे धुवून काढायची जागा, तो लॉन्ड्रिंग हा शब्द त्या अर्थाने, लॉन्ड्रिंग करणे, धुवून काढणे, स्वच्छ करणे. पैशाला वॉशिंग करणे, पैशाची लॉन्ड्रिंग करणे, आयर्निंग करणे, कडक करणे आणि ते स्वच्छ करून जगाच्या समोर आणणे. मळलेले कपडे आपण घालू शकत नाही, तसे दागदार पैसे देखील आपण जवळ वापरू शकत नाही. म्हणून काळ्या पैशाला धुवून काढून, वॉश करून, लॉन्ड्रीतून काढून पांढरं करून बाहेर आणायचं, याला साध्या सरळ शब्दात मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकारामध्ये दोन प्रकारच्या संस्था सामान्य माणसासाठी काम करतात. दोन्ही संस्था या केंद्रीय यंत्रणा आहेत. म्हणजे मुळात इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग EOW ही जी राज्य सरकारची यंत्रणा आहे ती आर्थिक दृष्ट्या फसवणूक झाली, कोणी कुणाला फसवलं, ठगलं, त्यासाठी काम करणारी संस्था आहे. सामान्य माणूस, संस्था यांच्यामध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारात ठगगिरी झाली, फसवणूक झाली, तशा आशयाची तक्रार आली तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग याच्यामध्ये काम करते. पण इन्कम टॅक्स हा नावाचा जो विभाग आहे तोही याच्यामध्ये काम करत असतो. इन्कम टॅक्स काय करतं? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर तुमच्या पैशाला ते तपासतं. 6 वर्षाची याला मुदत आहे. 6 वर्षाच्या आत त्या व्यवहाराची तपासणी झाली पाहिजे. इन्कम टॅक्स तुमचं उत्पन्न तपासतं, बघतं, तुमची एकूण रक्कम तपासतं. म्हणजे खरं तर समजा मी कुणाकडून पैसे घेतले असं गृहीत धरा, मी मिळवले, लाच म्हणून मिळवले, खंडणी म्हणून मिळवले, कुठल्या तरी अर्थाने मिळवले आणि ते पैसे खर्चून टाकले, संपले. दारू पिली, मजा केली, तमाशात गेलो, डान्स बारला गेलो, उधळले, घर बांधलं, काय वाटेल म्हणजे घर बांधल्यापेक्षा बाकीच्या गोष्टी केल्या ज्या दिसणार नाहीत अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी करून खर्चून संपवून टाकले, तर याबाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देखील काही करू शकत नाही. कारण माझे ते केल्याचे पुरावे नसतात. दारू ब्लॅकने विकत घेतलेली असते, डान्स बारवर उधळलेले असतात. ऐश हा जो प्रकार आहे तो करण्यात पैसे घातले तर इन्कम टॅक्सला ते कळतही नाही, समजतही नाही. त्यामुळं नसलेल्या पैशाविषयी, कमवलेत, खर्चलेत, या पैशाविषयी इन्कम टॅक्स तुम्हाला काही विचारत नाही. हा, इन्कम टॅक्स कोणत्या पैशाविषयी विचारतं? तुम्ही पैसे कमवलेत,
प्लॉट घेतलाय, घर बांधलंय, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी महागडा फ्लॅट घेतलाय, रजिस्ट्रीड झाली आहे त्याची, ती तुमच्या नावावर झाली, व्यवहाराची नोंद झाली आहे, बाजार मूल्य, रजिस्ट्री मूल्य जे काय असेल ते, तुम्ही गाडी घेतली आहे, गाडी घेऊन फिरताय, गाडी काही लाख किलोमीटर फिरली आहे, ती डिझेलची आहे, ती पेट्रोलची आहे, तो खर्च आहे. ज्या ज्या गोष्टीची सरकार दरबारी नोंद होऊ शकते, म्हणजे FD केल्यात, कुणाला ट्रान्सफर केलेत, बँकेतून ट्रान्सफर केलेत, या सगळ्या प्रकाराची नोंद इन्कम टॅक्स करतं आणि म्हणतं की बाबा तू आमच्याकडे तुझं उत्पन्न 5 लाख रुपये प्रतिवर्षाप्रमाणे दाखवलेलं आहे, मागच्या 5 वर्षात तुझ्याकडे 25 लाख रुपये असायला हवे होते, पण आता तुझ्याकडे 50 लाख रुपये दिसत आहेत प्रॉपर्टीच्या मधून, सो 25 लाख रुपये हे तुझ्याकडं तुझ्या घोषित केलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक आहेत, म्हणून या 25 लाखाचा कर तुला भरावा लागेल. तू कर भरला नाही, चुकवला, सांगितला नाही, म्हणून त्यासाठीचा दंड तुला भरावा लागेल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वरच्या पैशाचा कर भरून घेतं, दंड भरून घेतं, थोडीफार कारवाई करतं आणि मग मोकळं करतं. सरकारला मिळणारा कर हा मिळाला की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपली कारवाई थांबवतं. पण ईडी नावाचा जो विषय आहे ना, तो या मनी लॉन्ड्रिंग वरती काम करतो. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला सोर्स विचारतं, सोर्स माहिती करून घेतं, कर भरून घेतं आणि मोकळं करतं. पण ईडी त्या उत्पन्नाची चौकशी करत असते ज्याचा सोर्सच माहित नाहीये. यू डोंट हॅव सोर्स. कुठून पैसे येतात तुम्हालाही सांगता येणार नाहीये, जगालाही कळत नाहीये, पण तुमच्याकडे पैसे आलेत, ते तुम्ही कुठेतरी गुंतवलेत, म्हणजे कोणीतरी दिले असे असतात ते कुठेतरी गुंतवलेत, त्यावर तुम्ही व्यवहार करताय, उत्पन्न करताय, या विषयामध्ये ईडी चौकशी करत असते. आता ईडीच्या चौकशी करण्याला देखील एका पैशाचं लिमिट ठरवून दिलंय, 100 कोटीच्या खाली एकूण व्यवहाराची. आता तुम्ही म्हणाल 6.5 कोटीची कशी झाली, 30 कोटीची कशी झाली, 4.5 कोटीची देशमुखांची कशी झाली, तर एकूण व्यवहार 100 कोटीच्या वर असेल तर आणि तरच ईडी येथे चौकशीला सुरुवात करत असते. आता इथे हा व्यवहार तपासला जातो मनी लॉन्ड्रिंगचा. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे कसे स्वच्छ केलेत पैसे. आता या सगळ्यामध्ये शेल कंपन्या नावाचा एक प्रकार असतो आणि शेल कंपन्या हे मनी लॉन्ड्रिंगचं साधन आहे. जसे माझे घरचे खराब झालेले कपडे धुण्यासाठी आपल्याकडं कपडे धुणारी बाई, पुरुष कोणीतरी असतो, ते नसेल तर फ्रंट लोड मशीन असते, टॉप लोड मशीन असते, वॉशिंग मशीन मधून ते धुतले जातात, ड्रायर मध्ये साफ होतात, इस्त्रीने कडक केले जातात, खळ लावली जाते, स्टार्च केले जातात, चमक वाढवली जाते. जशी वॉशिंग मशीन किंवा धुणारी महिला किंवा लॉन्ड्रीचं दुकान ही साधनं आहेत आपल्या कपड्यांना स्वच्छ आणि कडक करण्याचे, तशा शेल कंपन्या या वॉशिंग मशीन आहेत आपल्या ब्लॅकच्या पैशाला स्वच्छ करणाऱ्या. मुळात या कंपन्यांचा व्यवहार कसा चालतो हे समजून घेणं आवश्यक आहे. यात सेबी लक्ष घालते की असं आपल्याला वाटेल. सेबीचं लक्ष असलं पाहिजे, सेबी करत असते. तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की सेबी या कोणत्या प्रकरणात लक्ष घालते, तर एक तर तुम्ही पब्लिक फंड गोळा करत असाल तर, म्हणजे लोकांच्याकडून शेअर्स घेत असाल, काही नियमित पैसे घेत असाल, जसं पल्स नावाच्या कंपनीने दरमहा किंवा FD घेऊन लोकांच्याकडून डिपॉझिट RD जमा करायला सुरुवात केली, मंथली RD डिपॉझिट्स घ्यायला सुरुवात केली. जसं पॅन कार्ड क्लबने लोकांच्याकडून पैसे घेऊन ते बुडवले, तिथे सेबी लक्ष घालते. म्हणजे तुम्ही पब्लिक फंड जमा करत असाल तर सेबी लक्ष घालते, किंवा दोन व्यक्ती, दोन संस्था, व्यक्ती किंवा संस्था यांच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर सेबी लक्ष घालते. तो व्यवहार नीट चालावा यासाठी सेबी लक्ष घालत असते. पण कंपन्यांची स्थापना करणे, त्याच्या शेअर्सचं मूल्य ठरवणे, त्याची विक्री करणे, विक्री करताना खरेदीदारांना मूल्य ठरवणे, याबाबत सेबी फारसं लक्ष घालत नाही. कुठे मोठं काही होत असेल तर कधी काळी चुकून कोणी तक्रार केली तर लक्ष घालेल. हा शेल कंपन्यांचा जो व्यवहार आहे तो असाच आहे. या शेल कंपन्या काय असतात, एक तर तुम्हाला वाटलं, मला वाटलं की मी जायचं एखादी LLP, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा अशी कोणतीही लिमिटेड कंपनी अशी स्थापन करायची. कंपनी स्थापन करून तिचे व्यवहार नाही झाले तरी नीलचे रिपोर्ट्स दर महिन्याला
CA कडून दाखल करायचे, ती कंपनी अस्तित्वात ठेवायची. किंवा एखादी कंपनी चालू झाली, काही काळ तिनं काम केलं आणि नंतर ते काम बंद पडलं तरी कंपनी म्हणून ती जिवंत राहते. अशा कंपन्यांच्या मध्येच आपसात काही व्यवहार होत असतात. हे असतं मनी लॉन्ड्रिंग. मुद्दाम स्थापन केलेल्या कंपन्या, बंद पडलेल्या चालू ठेवलेल्या कंपन्या या मनी लॉन्ड्रिंगची साधनं आहेत, ज्याला आपण शेल कंपन्या म्हणतो. ज्या शेल म्हणून काम करतात, ज्या ढालीचं काम करतात, आपल्यावर येणाऱ्या वारांना, थेट येणाऱ्या आघातांना वाचवण्यासाठीचं काम करणाऱ्या या कंपन्या असतात. तुम्हाला पी चिदंबरम, कार्ती चिदंबरमचं प्रकरण माहीत असेल. त्या प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात येईल की काही माणसं काही शेअर्स विकत घेतले जातात, म्हणजे अगदीच फुटकळ दराने. 10 रुपये दर एखाद्या शेअर्सचा असतो. जे कार्ती चिदंबरम किंवा पी चिदंबरम ते शेअर्स विकत घेतात, काही महिन्यात ते विक्रीला काढतात, त्याची किंमत अचानक 1000 रुपयाच्या वर निघून जाते आणि मग ती दुसरी कुठली तरी कंपनी ते शेअर्स विकून घेते. आता बघा, 10 रुपयांनी घेतलेली वस्तू 1000 रुपयांनी विकल्यावर 910 रुपयाचा महिनाभरात होणारा फायदा, आणि हे शेअर्स 1, 2, 3 असे नसतात, हजारोंच्या, लाखाच्या घरामध्ये असतात. त्यातून मिळणारी रक्कम ही वैधरित्या बँक टू बँक ट्रान्सफर होते आणि मग तिचं मूल्य वाढून जातं. आता हे का केलं जातं? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी का दिले, का विकत घेतले? तर का विकत घेतले असं कुणाला विचारता येत नाही. त्याला वाटतं की आता या पेनची किंमत काय आहे? या पेनची किंमत 20 रुपये, 25 रुपये आहे. पण माझ्याकडे एखाद्याचं काम अडकलं आहे, मला लिगली पैसे हवे आहेत, आणि मग मी त्या व्यक्तीला म्हणतो की बाबा, मी या पेनची किंमत 1 लाख रुपये आहे, आपण रजिस्ट्री करूया आणि तुला नावानं करून टाकतो. तो मला 1 लाख रुपये खात्यावर पाठवून देतो. त्याचंही काम होतं, माझंही मला वैध पैसे मिळतात, चुकीचे पैसे मिळाल्याचं होत नाही, आणि पेनची किंमत 10 रुपये 20 रुपये असते, जी मला 10 लाख रुपये देऊन टाकते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत खरेदीदार आणि विक्रेता आपसात ठरवतात आणि त्या पैशाची व्यवस्था लावली जाते. याला म्हणायचं मनी लॉन्ड्रिंग. कारण देणारा किंमत ठरवतो, घेणारा किंमत ठरवतो, दोघात ती मान्य असते, यात डिस्प्यूट काहीच नसतं. असाच प्रकार कंपन्यांसोबत लँडच्या बाबतीतही केला जातो. जमिनीचं मूल्य वाढवलं जातं आणि मग आर्थिक व्यवहाराची देवघेव करताना या जमिनीची खरेदी विक्री केली जाते. असाही प्रकार चालत असतो. हाही मनी लॉन्ड्रिंगचा एक प्रकार आहे. शेल कंपन्यांच्या मधून मिळणारा जो सगळा पैसा आहे ना, तो अशाच पद्धतीने ट्रान्सफर होत असतो. म्हणजे एकतर लोन म्हणून, हँड लोन म्हणून, किंवा ते कसलं कर्ज म्हणतात त्याला, कुठल्याही धोका नसलेलं कर्ज म्हणून, विनातारण कर्ज, अनसेक्युअर्ड लोन, अशा स्वरूपामध्ये हे कर्ज दिलं जातं. म्हणजे कर्ज दिलं घेतल्याचा हिशोब ठेवायची गरज पडत नसते. जसं शरद पवार आपल्या पुतण्याकडून किंवा नातवाकडून कर्ज घेतात काही लाख रुपयांचं, ते दिलं की नाही याची नोंद नसते. जसं संजय राऊतांनी आपल्या शपथपत्रात नोंद करून सांगितलंय की मी प्रवीण राऊतांच्याकडून माझ्या बायकोनी कर्ज घेतलेलं आहे, तशी अनेक कर्जाची नोंद आहे. तर हे जे पैसे असतात ना, जे पुन्हा परत केल्याची नोंदही दाखवण्यात आली, अशा स्वरूपाची रक्कम ही घेतली जाते कंपन्यांच्या मधून, आणि यालाच मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. स्वच्छ करणे, वॉश करणे. आणि हा सोर्स नसलेला पैसा असतो. हा सोर्स नसलेल्या पैशाची चौकशी, या मनी लॉन्ड्रिंगची चौकशी ईडी करत असते. म्हणजे शेल कंपन्या या पैसे स्वच्छ करण्याचं एक साधन आहेत, डिव्हाइस आहेत. हा साधा प्रश्न असतो. अशा वेळी ईडी काय करते, तर त्यांना विचारते की बाबांनो, एवढा मोठ्या प्रमाणात पैसा आलेला आहे, त्याचा सोर्स काय आहे, हे कसं निघालंय? म्हणजे उदाहरणार्थ पाटणकरांच्या विषयामध्ये आपण बघूया. पाटणकरांना ईडी हाच प्रश्न विचारणार आहे की ज्या कंपनीकडून तुम्ही कर्ज घेतलाय, हमसफर डीलर नावाच्या, त्या हमसफर डीलर कंपनीचे 30 कोटी रुपये आले कुठून? मुळात ईडीनी जप्त केलेली प्रॉपर्टी ही 6,45,00,000 रुपयाची आहे. ईडीचा प्रश्न असा असणार आहे की उरलेले 23.5 कोटी रुपये कुठे आहेत, ते कुठे गुंतवले गेलेले आहेत, कोणत्या फ्लॅटमध्ये गुंतवले गेलेत, त्याला परत विक्री करून, काही फ्लॅटची विक्री करून काही किंमत मिळालेली आहे का, ते कुठे कुठे आहेत, त्या पैशाचं काय आहे. या सगळ्या सोर्सचा, पद्धतीचा आणि अंतिम ठिकाणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते ईडी. म्हणजे हा पैसा नेमका कुठून आलाय? जसं आपण नवाब मलिकांच्या विषयामध्ये बघितलं. नवाब मलिकांची ती गोवावाला कंपाऊंड विकत घेण्याची कारणं कोणाकडून घेतली आहे, दिलेले पैसे कोणापर्यंत गेलेले आहेत,
ज्या मुखत्याराकडून विकत घेतली आहे त्यांनी कशाकरता घेतली आहे, ते पैसे मूळ मालकाच्याकडे गेलेत का, त्याचा विनियोग काय झालेला आहे, किंमत वाढवून दिली आहे की कमी करून दिली आहे, रोखीत काही व्यवहार झालेत का, हा सगळा विषय ईडी मार्फत तपासला जातो. आणि काही प्रकरणामध्ये असं लक्षात येतं की ईडीच्या सोबत एनआयएला देखील या प्रकरणांच्या मध्ये सहभागी व्हावं वाटतं. कारण शेकडो कोटी रुपयांचा जेव्हा व्यवहार होत असतो तेव्हा यात अनेक चुकीची कृत्य करणारी मंडळी सुद्धा सहभागी असू शकतात. म्हणजे फक्त राजकीय मंडळी सहभागी असतात आपलं राजकारण चालवायला असं नाही, तर काही चुकीची कृत्य करणारी, देशविघातक कृत्य करणारी मंडळी देखील याच्यामध्ये सहभागी असू शकतात. आणि याच कारणासाठी या सगळ्या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्याची गरज असते. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे रेकॉर्डवर नसलेल्या रकमेला रेकॉर्डवर आणणे, काळ्या पैशाला धुवून स्वच्छ करून लख्ख करून पांढरा पैसा करणे, त्याचे सोर्स अधिकाधिक सोर्स निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हाच मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असतो. आणि ईडी याबाबतच चौकशी करत असते. अपेक्षा आहे या व्हिडिओतली माहिती आपल्याला पुढच्या सगळ्या व्हिडिओ बघण्यासाठीची उपयोगाची ठरेल. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.